हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज होती अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर मी ते संध्याकाळी स्वयंपाक वगैरे माझा अर्धा झालेला होता आणि नंतर मी इथे मोदक बनवायला घेतले होते. त्यासाठी मी इथे खसखस, ड्रायफ्रूट घेतलेले होते आणि ओला नारळ किसून घेतलेला होता आणि गूळ. तर ते सेम प्रमाणात घ्यायचं आहे. जेवढा नारळ आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. नंतर मी इथे तूप टाकलं कढईमध्ये आणि इथे खसखस पहिलं टाकून घेतली आणि नंतर ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि थोडेसे हे असे लालसर होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत. तर माझा आवाज व्यवस्थित येत नसेल कारण मला खूप सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे. नंतर मी इथे खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे आणि तो पण छान असा परतून घ्यायचा आहे आणि तो छान असा लालसर थोडासा लाल भाजून घ्यायचं किंवा थोडासा परतला तरी चालेल आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ म्हणजे आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं माझं परतून झालेलं आहे. थोडंसं खोबरं असं तुपामध्ये थोडं भाजलं की छान लागतं. मग नंतर इथे जो आहे सेम प्रमाणात घेतलं होतं तर ते प्रमाण तर गूळ परत चांगला असा त्याच्या म्हणजे मी चिरून घेतला होता तो चांगला मिक्स होईपर्यंत असा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्या थोड्या पण गुळाचे थोडेसे पण असे गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे. तर चांगला त्यात मॅश झाला पाहिजे आणि खूप जास्त कडक होईपर्यंत भाजायचं नाही आहे. थोडंसं सैलसर ठेवायचं नाहीतर खूप चिकट होतं म्हणजे घट्ट होतं ते त्याच्यामुळे. आणि ते बघा मी असा मिक्स करून घेत आहे. थोडंसं पाणी सुटतं तर थोडंसंच ते पाणी आटेपर्यंत त्याला मिक्स करायचं. तुम्ही जर जास्त केलं तर ते घट्ट होऊन बसतं. तर मग ते नंतर सारण व्यवस्थित भरता येत नाही. तर इथे माझं सारण तयार झालेलं आहे. खूप छान असं झालं आहे. तर मला वाटतं माझं थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर तसं करायचं नाही. थोडं सैल ठेवायचं म्हणजे छान होतं. तर थंड झाल्यानंतर थोडं सैल ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर ते परत थोडं घट्ट होतं. छान असं सारण तयार झालं. खूप छान लागतं. असं तुम्ही नक्की करून बघा. आणि मी नंतर त्यात विलायची पूड पण टाकलेली आहे. याच्यामध्ये दाखवताना विसरली मी. आणि नंतर मी विलायची पूड टाकून नंतर मी थोडंसं हलवून घेतलं व्यवस्थित आणि नंतर मी मोदक बनवायला घेणार होते. तुम्ही बघू शकता खूप छान असं माझं झालेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला दाखवत आहे सारण कसं झालं नंतर मी ते ताटलीमध्ये काढून घेणार आहे कारण मला लगेच जे आहे मोदकाचं पीठ बनवायचं आहे. तर त्यासाठी उकड काढायची. तर मी एक पेला इथे पाणी घेतलेलं आहे. तर तेवढंच वाटीच्या प्रमाणात किंवा मोठ्या साईजनी सेम प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. तर कुठलं पण भांडं घ्या पण तेच एक वापरायचं आहे भांडं. तर माझ्याकडं 2 सेम जे आहेत ते पेला होता त्याच्यामुळे मी 2 एकात पीठ आणि एकात पाणी घेतलं होतं. तुम्ही बघू शकता पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि मग ती उकड खूप छान होते. नंतर एक म्हणजे 1 कप आपण जर म्हणजे पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा कमी तूप टाकायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. नंतर त्याला उकळी येऊन दिली की नंतर त्याच प्रमाणात आपण जे आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. असं थोडं थोडं टाकून आहे ना हलवून घ्यायचं आहे. तर लगेच हलवायचं म्हणजे गाठी वगैरे होत नाही आहेत. तुम्ही बघू शकता माझं कसं मिक्स झालेलं आहे. नंतर त्याला चांगलं पकडायचं आणि मिक्स करायचं आणि हे याच्यात माझं अडकलं होतं त्याच्यामुळे मी थोडं चमच्याने ते काढून घेतलं आणि नंतर त्याला झाकण ठेवून व्यवस्थित असं म्हणजे गॅस बंद करून 5 मिनटं ठेवायचं. नंतर ते गरमच ताटलीमध्ये काढायचं आहे. तरी ते मी थोडंसं मिक्स करून घेते. तर असं मिक्स करून घेतलं की म्हणजे त्या पाण्यात सगळं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे. नंतर त्याच्यावर ताटली झाकायची आहे. नंतर 5 मिनिटानंतर मी ते जे आहे ते ताटलीमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता माझी उकड तयार झालेली आहे आणि मी ते परत ताटलीत काढून घेते. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना खूप छान मोदक होतात. आणि हे जी तांदळाचं पीठ आहे ना ते मी इंद्रायणी तांदळाचं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुटण्याची किंवा ह्याची शक्यता होत नाही. तर मी घरच्याच गिरणीवर माझ्याकडे आहे त्याच्यामध्येच मी तांदूळ दळून घेतले आणि छान अशी माझी उकड झाली. तर पहिल्यांदा हे माझ्याकडं मॅशर आहे लाकडाचं त्याने मी थोडंसं असं मिक्स करून घेतलं. तुम्ही पेल्याने किंवा तांब्याने कशाने पण ते पीठ आहे ना पहिलं गरम असतं त्याच्यामुळे हात घालण्याच्या ऐवजी पहिल्यांदा ते चांगलं असं मिक्स करायचं आणि थोडंसं गरम असतानाच परत हाताने मळून घ्यायचं आहे छान. तर मी ते खूप छान असं मऊ मऊ करून घेते. थोडंसं पाणी लावलं तर चालेल
कारण की ते थोडंसं छान मळता येतं आणि नंतर इथे माझं छान मऊ लुसलुशीत पीठ असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मी आता इथे मोदक तयार करायला घेणार आहे. तर मी हाताने बनवणार आहे, तर थोडेसे लहान मोठे होऊ शकतात. कारण की म्हणजे कसं हाताने बनवताना सेमच गोळे येत नाही. तर चाळणीला तूप लावून घेतलं. थंडीमुळे तूप खूपच घट्ट झालेलं आहे. तर इथे बघा चाळणीला तूप लावून चांगलं घ्यायचं आहे. नंतर मी इथे एक मोदक बनवला आणि दुसरा आता माझा चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवत आहे. किती छान होतात बघा आणि एक पण चीर जात नाही आहे, कारण ती जी आहे ना पीठ खूप छान होतं. तर खूप सुंदर असे मोदक होतात. फक्त की थोडासा वेळ लागतो, की आपल्याला ती जी पाती आहे ना ती खूप छान अशी झाली पाहिजे मोदकाची. मग खूप छान मोदक होतात. अशी पातळ करून घ्यायची आहे. नंतर कडा पण एक लेवल व्यवस्थित अशा दाबून व्यवस्थित पातळ करायचं आहे. नंतर त्याला आपण जे आहे ना कळ्या पाडून घेणार आहे. तर कळ्या अशा छान अशा जवळ पाडायच्या आहेत. तर मला जसं येतं तसं मी करत आहे. तुम्हाला जसं येईल तसं तुम्ही करू शकता. नाही कळ्या पाडल्या तरी नवीन असताना चालतं. तर इथे मी सारण भरून घेतलं आणि आता बघा हलक्याशा हाताने व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्याला छान असा शेंडा काढून घ्यायचा मोदकाचा. खूप सुंदर होतात आणि खूप छान लागतात. तूप जेव्हा आपण गरम तूप लावून खातो ना तेव्हा खूप सुंदर लागतात. तर मी ते 11च मोदक बनवून घेणार आहे, कारण मोठे बनवले आहेत त्याच्यामुळे आणि खूप वेळ लागतो त्याच्यामुळे. आणि आज अंगारकी चतुर्थी होती, तर चला म्हणलं खूप दिवस झाले मोदकच बनवले नव्हते आणि मुलांना पण खूप आवडतात आणि माझ्या पप्पाला पण. त्याच्यामुळे मी आज मोदकच बनवायला घेतले. तर चला म्हणलं उकडीचेच बनवूया, खूप सुंदर लागतात तूप टाकून. तर हे बघा माझे किती छान असे मोदक वाफळले आहेत, तुम्ही बघू शकता. तर 15 मिनिटात वगैरे होतात. तर असे झाकून ठेवायचे आणि चेक करायचे. तर खूप छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर मी ते प्लेटमध्ये काढून घेतले आणि देवाला नैवेद्य दाखवायचा होता. तर त्याच्या अगोदर मी छान असं गरम मोदकावर तूप टाकून घेतलं आणि नंतर मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे. तर आज मी दुसरा पण स्वयंपाक केला होता, पण आज फक्त मी मोदकाचंच नैवेद्य दाखवणार आहे. तर माझी जी आहे अगरबत्ती पूजा वगैरे झालेली होती आणि नंतर मी इथे मोदक म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवून घेतला आणि खूप छान वाटत होतं मला. कारण की मी आज खूप दिवसातून आणि अंगारकी चतुर्थी होती आणि मी मोदक बनवले होते. त्याच्यामुळे आपण देवाला कुठला पण प्रसाद आपल्या चांगल्या भावनेने केला की देव नक्कीच आपल्याला म्हणजे नक्कीच तो स्वीकार करतो. आणि इथे नंतर मी जेवणासाठी माझं सगळं जेवण झालेलं, फक्त मी भजी आहेत ते महाग ठेवलेले करायचे. तर छान अशी माझी भजी तयार होऊन म्हणजे करून झाली. नंतर मी इथे जे आहे बासुंदी बनवलेली, कारल्याची सुक्की भाजी बनवलेली, परत मिठाचं वांगं बनवलं होतं आणि भजी, चपाती असं खूप सारं जेवण होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.